नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी परीक्षा विभागानं जो अभ्यासक्रम सिलेक्ट केलेला आहे, या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे माहिती विश्लेषण, त्याला आपण डाटा इंटरप्रिटेशन किंवा DI असं म्हणतो। 10 गुणांसाठी हे प्रकरण आपल्याला विचारलेलं असतं। या अगोदर आपण या प्रकरणाच्या संदर्भाने 4 व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये DIचा अभ्यासक्रम, DIचा अभ्यास कसा करावा आणि सलग आपण 3 व्हिडिओ हे या अगोदर म्हणजे 2011 ते 2023 पर्यंत जे सेटचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये DI वर जे आलेले प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण करणारे ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामुळे ते मागील व्हिडिओ पण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते येणाऱ्या एग्जामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। या व्हिडिओमध्ये आपण सराव म्हणून येणाऱ्या एग्जामसाठी DIच्या काही प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न बघूयात। प्रश्न पाहूयात बघा। सूचना प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी खालील तालिकेतील A आणि B विद्यार्थ्यांचे 5 विषयातील गुण दिले आहेत। यावरून खालील 5 प्रश्न सोडवायचे। विषय बघा P1, P2, P3, P4, P5। विद्यार्थी आहे A विद्यार्थ्याचे मार्क आणि B विद्यार्थ्याचे मार्क। P1 विषयात 55 मार्क मिळाले Aला, P2 मध्ये 43, P3 मध्ये 77, P4 मध्ये 65 आणि P5 मध्ये 90। तर B विद्यार्थ्याला P1 मध्ये 48, P2 मध्ये 62, P3 मध्ये 83, P4 मध्ये 66 आणि P5 मध्ये 71। यावर आधारित आता आपण 5 प्रश्न सोडवूयात। बघा पहिला प्रश्न काय दिला आपल्याला की P3 या विषयाचे सरासरी गुण किती। बघा P3 मध्ये किती मार्क पडलेत 77 प्लस 83, सरासरी काढायची म्हणजे मग 77 आणि 83 किती होते 7 आणि 3 10 0 हात चला 1 8 आणि 1 9 7 16 160 भागेला 2 बरोबर 80। लक्षात पर्याय क्रमांक C होणार आहे। आता दुसरा प्रश्न आहे की विद्यार्थी B याचे सरासरी गुण खालील प्रमाणे आहेत। मग बघा B चे सरासरी गुण 5 विषयातील यांची बेरीज करावी लागेल आपल्याला, ठीक आहे। बघा मग 8 आणि 2 10 10 आणि 13 13 14 आणि 6 20 0 हातचे आले 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 12 आणि 8 20 20 आणि 6 26 26 आणि 7 33। किती गुण आले सर्व त्याला गुण पडले 33। विषय किती येते गुण 5 बरोबर आहे। मग आता 5 विषयात 33 350 भागेला 5 बरोबर 6 35 6 35 66 गुण सरासरी आले आहेत। पर्याय क्रमांक B। पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला कोणत्या विद्यार्थ्याला सर्व विषयांमध्ये 50 पेक्षा जास्त गुण मिळाले। मग आता A चे गुण पहा 55 43 43 म्हणजे 50 पेक्षा कमी आहे म्हणजे A कटला आणि B ला पहा 48 म्हणजे B पण कटला म्हणजे A आणि B पण कटला। उत्तर झालं यापैकी नाही, कारण दोघांनाही मिळालेले नाहीत। आता चौथा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या विषयाचे सरासरी गुण हे 52.5 आहेत। मग आता आपण काय करावं लागेल, काय म्हटलं ते खाली की कोणत्या विषयाचे सरासरी गुण आहे ना। मग P1 पहा, P1 कुठं आहे इथे। जर आपण 55 प्लस 48 केले मग 55 प्लस 48 किती झाले 103 भागेला 2 किती आलं P1 ला आले 51.50 म्हणजे P1 तर कटला। P5 पहा P5 90 आणि 71 0 ला 1 9 आणि 7 161 भागेला 161 भागेला 2 किती आलंय ते आलंय 80.5। ओके हां म्हणजे आपला PV पण कटला। आता P3 पहा, P3 आहे 77 प्लस 83 मग आता 7 आणि 3 10 0 हात चला 1 8 आणि 1 9 160 भागेला 2 किती आलंय 80 म्हणजे P3 पण कटला। उत्तर झालं P2 बरोबर का। बघा एकदा आपण याला रिमूव्ह करू। P म्हणजे हे पर्याय P1 ला किती टक्के आले 51.5 कटलं। P5 ला किती आले 80.5 हा पण कटला। P3 ला किती आले 80 हा पण कटला म्हणजे उत्तर आहे P2। आपण P2 काढूयात। बघा 43 प्लस 62 मग 43 आणि 62 3 आणि 2 5 6 आणि 4
10 105 भाग्याला 2 किती आलं 5 दुनी 10 नंतर म्हणजे 2 10 झालं नंतर परत 2.5 52.5 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे पाहूयात आपण विद्यार्थी ए चे सरासरी गुण व विद्यार्थी बी चे सरासरी गुण खालीलपैकी कसे आहेत. समान विभिन्न आता आपण काढावं लागेल. आपण ए चे सरासरी गुण काढले होते. एकूण बेरीज होती 330 भाग्याला 5 विषय म्हणून आले होते 66. बी चे आपल्याला माहिती आहे सरासरी 66 आहे. ओके आपण याला एकदा रिमूव्ह करू. हां बी चे गुण किती आले आहेत 66. आता ए चे काढा. मग आता ए चे आपल्याला बेरीज काढू लागेल. 5 आणि 3 8 8 आणि 8 आणि 7 15 5 20 0 8 आले 2 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 18 18 आणि 6 आणि 9 बरोबर 330 म्हणजे सारखेच आले. भाग्याला 5 बरोबर 66 म्हणजे एला 66 आहे सरासरी आणि बीला पण 66 आहे म्हणजे दोघांचे गुण कसे आहेत समान आहेत. पहा आपण डी आय वरती स्वतंत्र 5 प्रश्नांवरती चर्चा केली आहे. तर आता जे सहकारी मित्र यावर्षीची 7 एप्रिल 2024ची सेट परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण एक सराव पेपर सिरीज घेऊन आलो आहे. ज्यामध्ये 15 पेपर तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. ज्यासाठी 500 रुपये फीस तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे. 98 23 24 71 91 या नंबरला जिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आता हे फक्त पहिल्या पेपरसाठी आहे आणि मराठी माध्यमातूनच होणार आहे. तुम्हाला पेपर कधी मिळतील तर ह्याच्या तारखा दिलेल्या आहेत. या तारखांना पेपर मिळेल. पहिला पेपर 24 डिसेंबरला आपण मॉडेल म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकला आहे सेट नेस्टला व व्हॉट्सअपलाही पाठवला आहे. तुम्हाला जर पहिला पेपर व्हॉट्सअपला पाहिजे असल्यास की पाहण्यासाठी कसा आहे तर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला तुमचं नाव जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम असा मेसेज करा. पहिला पेपर ॲन्सर की व विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला जाईल. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे फीस भरावी. पेपर तुम्हाला सकाळी 11 वाजता मिळेल PDF स्वरूपात व्हॉट्सअपला. दुपारी 2 वाजता त्याची ॲन्सर की मिळेल आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. याच्या तारखा दिल्यात 24 डिसेंबर 31 डिसेंबर 7 जानेवारी या सर्व तारखांना हे दिल्याप्रमाणे पेपर होतील. शेवटचा पेपर आपला 31 मार्च 2024ला होणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ या तारखांच्या नंतर पाहत आहे तर त्या तारखेपर्यंत जेवढे पेपर झाले तेवढे तुम्हाला लगेच मिळतील व राहिलेले पेपर दिलेल्या तारखाप्रमाणे होतील. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तेही जॉईन करा. धन्यवाद.